आजपासून सुरू करतोय। त्याचबरोबर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जवळपास 75 गावांमध्ये पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत खोलीकरण, रुंदीकरण या ठिकाणी 30 जिल्ह्यातील 7,500 शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल। त्यामध्ये त्यांना शेतीची अवजारे, यंत्रसामुग्रीचं वाटप देखील आजच्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचाही शुभारंभ होतोय। आरोग्य विभागामधून तर 20 विविध कार्यक्रम मगाशी आपण बघितलं। त्याचबरोबर MIDC उद्योगाच्या विभागातून देखील नमो कौशल्य केंद्र क्लस्टर अशा प्रकारचं अभियांत्रिकी कौशल्य केंद्र, ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र, वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र, सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र व कृषी उद्योग कौशल्य केंद्र अशा प्रकारचे उपक्रम देखील सुरू होत आहेत। आणि त्याचबरोबर उदय सामंत मला म्हणाले, नमो वैश्विक मराठी संपर्क समन्वय अभियान यात देखील आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या 50 देशांपर्यंत वाढवण्याचं अभियान देखील आजपासून या ठिकाणी सुरू होत आहे। आणि म्हणून असे सगळे जे आहेत या ठिकाणी नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू होत आहेत। खऱ्या अर्थाने मोदीजींचं जे काही या देशाप्रती प्रेम आहे ते आपण पाहिलेलं आहे। आज मराठवाडा मुक्ती दिन पण आहे, मगाशी मोदीजींनी देखील त्याचा उल्लेख केला। मुख्यमंत्री महोदय देखील तिकडे आहेत मराठवाड्यात आणि त्या स्वातंत्र्य सैनिकांचं देखील या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे, त्यांना देखील विनम्र अभिवादन केलं पाहिजे आणि मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या मराठवाड्यातील सर्व बंधू भगिनींना देखील शुभेच्छा दिल्या पाहिजेत। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की जसं ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी आपण पाहिलं, पहलगामचा हल्ला झाल्यानंतर जे धाडस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दाखवलं आणि आपल्या लष्कराला मोकळीक दिली आणि कुणालाही कळायच्या अगोदर ज्या आतंकवाद्यांनी, ज्या पाकिस्तान धार्जिने आतंकवादी ज्या पाकिस्ताननी आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं होतं, त्यांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लष्कराने केलं। त्या लष्करांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि म्हणून एवढी हिंमत लागते आणि म्हणून त्यामुळे देशाच्या प्रती कुठलीही तडजोड नाही आणि पाकिस्तानला देखील जशास तसं चोख उत्तर देण्याचं काम धाडस नरेंद्र मोदीजींनी केलं। त्यांनी कुणाचाही हस्तक्षेप त्यामध्ये होऊ दिला नाही आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच आज त्यांना विश्वगुरू म्हणून आपण संबोधतो। आज देशाचं नाव आज जगाच्या पातळीवर कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे। देशाची अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 5व्या क्रमांकावर आणली, 4थ्या क्रमांकावर आणली। अशा परिस्थितीत अनेक देशांची जी अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 4थ्यावरून 3ऱ्यावर आणण्याचं जे काही संकल्प मोदीजींनी केला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं देखील $1 ट्रिलियन जे योगदान आहे त्यापेक्षा निश्चित जास्तच आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपले योगदान महाराष्ट्राचं राहील, हा देखील विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो। खरं म्हणजे आज आपण पाहिलं की देश पुढे जातोय। आज मोदीजींनी देखील सांगितलं आत्मनिर्भर भारताकडे आपण वाटचाल करतोय। आज आपण कुणावरही अवलंबून राहता कामा नये, स्वदेशीचा विचार मोदीजींनी बोलून दाखवला आहे, तो आपण आत्मसात केला पाहिजे आणि तेच आपलं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते आपण केलं पाहिजे। देश आपला महासत्तेकडे जातोय, आर्थिक महासत्तेकडे जातोय, हे देखील फार मोठं आपल्यासाठी आहे आणि म्हणूनच मोदीजींनी जे विकसित भारत 2047चं स्वप्न पाहिलेलं आहे त्यामध्ये देखील महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, कारण महाराष्ट्र देखील एक मोठं राज्य आहे आणि म्हणून या राज्याचा विकास गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिला
लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडक्या बहीण योजनेसारख्या अनेक शेतकऱ्यांच्या योजना असतील, युवकांसाठी योजना असतील, ज्येष्ठांसाठी योजना असतील, त्याचबरोबर जे प्रकल्प रखडले होते हे प्रकल्प देखील आपण पुढे नेतोय. आज मुंबईमध्ये पाहिलं आपण, अटल सेतू बघा, कोस्टल रोड बघा, मेट्रो बघा, कारशेड बघा, ही सगळी कामं जी पाहतोय आपण, नागपूर मुंबई समृद्धी हायवे बघा, मुंबई पुण्यातला मिसिंग लिंक बघा, हे सगळे जे प्रकल्प आहेत, आणखी जे पुढे होणार आहे, आता आपली दुसरी इनिंग आहे. देवेंद्रजी, मी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि म्हणून मोदीजींच्या 2000 विकसित भारत 2047मध्ये महाराष्ट्राचा वाटा देखील तेवढाच मोलाचा असेल, योगदान देखील तेवढं मोठं असेल, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की मोदीजी नी जे काही केलेलं आहे, राम मंदिराचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण ती जे मोदीजींवर फिल्म बनवलेली आहे ती मी बनवलेली नाही, संजय मोरे आमचे सचिव आहेत शिवसेनेचे, त्यांनी बनवलेले आहे. त्यांच्या संकल्पनेतून असेल, राम मंदिर अयोध्येतलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटणाऱ्या त्यांनी मंदिर अयोध्येतलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटणाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर बनावं, 370 कलम हटावं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या नामुमकिन समजल्या जाणाऱ्या, म्हणजे काय म्हणतो आपण, मोदी है तो मुमकिन है. आणि म्हणून अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि मोदीजी या देशाची शान आहे, मोदीजी ह्या देशाचा मान आहे, आणि मोदीजी या देशाचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासारख्या व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. हा आपला सगळ्यांचा मान सन्मान आहे, हा आपला गौरव आहे, आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणूनच जे अतिशय शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं, ते मोदीजी गेले 11 वर्ष या देशा विकासाकडे नेत आहेत. 11 वर्षापूर्वीची परिस्थिती जाईल, परंतु 11 वर्ष 2014 नंतर या भारताचा जो विकास झाला, आज आपण स्वतः आत्मनिर्भरतेकडे जातोय. आज डिफेन्समध्ये आपण आता ब्रह्मोस आपण तयार केलं, आज अनेक फायटर ज्या काय पाणबुड्या आहेत त्या आपण तयार करतोय. आणि म्हणून देश आता संरक्षण विभागात देखील आत्मनिर्भर होतोय. हे देखील आपल्यासाठी खूप मोठं आहे. आणि म्हणूनच काही लोकांच्या पोटात कालवा व्हायला लागला आहे, काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं आहे, पण आपल्याला काही फरक पडत नाही. आणि कोणाला टॅबलेट द्यायचं त्याला टॅबलेट, कोणाला इंजेक्शन द्यायचं त्याला इंजेक्शन, कोणाचं ऑपरेशन करायचं त्याचं ऑपरेशन पण मोदीजी करतात. आणि त्यामुळे असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांचं, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आणि सगळ्यांना मी एवढंच सांगतो, आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आम्ही सगळेजण त्यांच्या समोर खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो, त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.